मित्रांनो एक प्रेक्षणीय बिनजोड बघायला भेटली। नेहमीप्रमाणे आपला डोंबिवली एक्सप्रेस सैराट म्हणजे गेसर गावचा सैराट आपल्याला पळताना बघायला भेटला। एक चांगली गाडी पळाली। नेहमीच गुलालामध्ये असताना आपला सैराट बघायला भेटतं। दादा नमस्कार। नमस्कार दादा, आजच्या गुलालाबद्दल सांगा ना, कसं काय नियोजन होतं? आजच्या गुलालाबद्दल आमचं नियोजन म्हणजे आपले नामदेव दादा आहेत सानेपचे का तर मिलिंद शेट आता इलेक्शन मध्ये बिजी असल्यामुळे ते नामदेव दादा भरपूर माझ्या म्हणजे मागे लागलेले की आपली गाडी पळू मग त्याच्यामुळे आमचा परवा दिवशी नियोजन झाला होता। दादा आज कोण भुंगा आणि सैराट पळाले का? हा, भुंगाने सैराट पळाले। दादा ही जोडी जेव्हा पळाले तेव्हा गुलालातच होती। काय सांगाल आजच्या गुलालाबद्दल? गुलालाबद्दल काय नाही, आमचं दररोजचं नॉर्मल गुलाल आहे। आम्ही किती पण जिंकलो आणि काय केलं तरी आमचं जल्लोष कधीच नसतं। कोणते पण व्हिडिओ बघा किंवा काय बघा, आम्ही जल्लोष कधीच करत नाही। दादा मला तरी वाटतं आपला सैराट शून्यापासून हे केले, कारण का मला तरी वाटतं आपण गेल्या वर्षीपासूनच टॉपला पळताना बघायला भेटतात। म्हणजे अगोदर हार पण बघितले, आता तुम्ही कंटिन्यू गुलालात आहे बघा। जीत कंटिन्यू होत असल्याच्या नंतर म्हणजे एक हार बरंचसं काय शिकून जातं। कशी काय होती ती म्हणजे एक हार, कारण का बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला मनाला पण वाटल्या असतील किंवा एक सवंगडी असतात ते पण नाराज झाले असतील। मला काही ना, मला भरपूर आनंद आहे का तर जी माझी हार झाली ना त्याच्यामध्ये मी भरपूर आनंदी आहे का तर माझी बैलाची काय इमेज आहे ती मला त्या हारमध्ये समजून गेली का तर एवढ्या दिवशी जिंकत होतो मी का तर मला म्हणजे माझ्या बैलावर या नव्हता, पण जी हार झाली तेव्हा म्हणजे मला असं वाटलं का माझा बैल पूर्ण महाराष्ट्रावर फेमस आहे। काय क्षण होता तो बघा। जिंकल्यानंतर कोणी आनंद साजरा करतं, पण हारल्याच्या नंतर जो थोडा वेळासाठी काय मनाला जे चटके लागतात बोला, किंवा इतर पोरांची जरी तोंड म्हणजे अशी एकदम शांत झालेली असतात की अचानक हे काय झालं। मी जाम खुश आहे का तर एवढं खुश आहे। माझी पोरं नाराज होती, मी बोललो काय नाराज नाही व्हायचं बघा, सर्व दिवस सारखं नसतात, एखादा दिवस आपल्या खराब असतं त्याच्यामुळे होतं। आणि बैलांची काय चुकी नव्हती, चुकी काय होती चुकीचं ते सांगून काय मतलब नाही। बैलगाडी क्षेत्र आहे हो, बैलगाडी क्षेत्रात जडतरला महत्व नसतं, हार तर हार, आम्ही हार पचवली। दादा कुठेतरी हा क्षेत्र टिकवण्यासाठी ना हार पण पचवली पाहिजे। आणि बऱ्याचशा गोष्टी बघा आता तुमच्याकडून म्हणजे आता तुम्ही यंग गाडा मालक म्हणजे या क्षेत्रामध्ये बोलताना यंग रक्त कुठेतरी वादविवाद क्रिएट करतात, पण तुमच्यामध्ये असं काहीच नाही। तुम्ही एकदम शांतपणाने शर्यती खेळता। अगोदर पण सैराटवरती नाव म्हणजे ठेवली होती की सैराटचं गेअर गुतलं आणि इतर काही गोष्टी म्हणजे अगोदरच्या गोष्टी, जेव्हा सैराट नवीन चांगला पळत होता तेव्हा, आणि आता तर टॉपला आहे। काय सांगाल? सैराटचं गेअर गुतणार नाही त्याच्यासाठी मी भक्कम आहे, सैराटचं गेअर गुतून देणार नाही। मला माझ्या बैलावर किती विश्वास आहे ते माझं मला माहिती, मी लोकांना बोलून नाही दाखवत। आणि माझा बैल आहे, मला कधीच नाराज करत नाही का तर त्या दिवशी पण चुकी माझी होती, त्याच्यामुळे झाला। जडतरला बैलगाडी क्षेत्रामध्ये मी चालीत पण बोल, जडतरला महत्व नाही। आणि माझी पोरं आहेत, ही पोरं माझी ठाम आहेत, त्याची लोकांसारखी नाहीत। माझी पोरं आहेत, हार झाली माझी जवळ आली, असं नाही का हार झाली म्हणून सोडली। जिथपासून हार झाली तिथपासून ही पोरं कंटिन्यू गोट्यावर येतात। काय शिकायला भेटलं या हारमध्ये? काय नाही, नॉर्मल आपलं बघा, आम्ही कधीच कोणाला त्रास देत नाही। आणि माझ्या सर्व बायटी पण बघा तुम्ही, मी कोणाला त्रास देत नाही। मी सर्वांचा कोली कोपरवाले जात आहेत, ते पण चांगले माणूस आहेत, त्यांचं पण मी अभिनंदन करतो का तर म्हणजे गाडी झाली बघा, हारजीत दोनपैकी 2 गाड्यात एक गाडी हारणारच आहे, काही 2 गाड्या जिंकणार नाही। त्याच्यामध्ये मी आपले कोली कोपरचे जातात, कारतूसवाले जातात, त्यांचे मी धन्यवाद करतो। नक्कीच दादा, आज पण एक चांगला गुलाल झाला। हारल्याच्या नंतर गुलाल एक इम्पॉर्टंट असतो, आजचा गुलाल देखील महत्वाचा होता। आजचा गुलाल बैलाच्या अंगावरती पडताना कसं वाटतं? खूप आनंद आहे का तर आम्हाला आनंद म्हणजे काय असा आमचा कधी जल्लोष नसता। आज पण गाडी झाली, काय जल्लोष नाही, माझे मी पोरांना सांगूनच ठेवलेलं आहे कधी जल्लोष करायचा नाही का तर बघा बैलगाडी क्षेत्र आपलं, आपण सर्व भाऊच आहेत, एक प्रकारे सर्व एकत्र येतो म्हणजे भाऊच आहेत, आपण घरातलेच मेंबर आहेत, त्याच्यामुळे काय हारजीतेचा काय घेऊन नाही राहायचा। आणि दादा बघा, आपला बैल नक्कीच एक शहर म्हणजे डोंबिवली शहराच्या नावाने पळतं, डोंबिवली एक्सप्रेस सैराट म्हणून याचं ओळखलं जातं। आज गेसरचं नाव देखील लागलं जातं, डोंबिवलीचं नाव लागलं जातं। काय सांगाल, एक वेगळाच आनंद आपल्याला बघायला भेटतं जेव्हा घाटावरती पण एक आपण बघितलं फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये गटपास झाल्याच्या नंतर तो आनंद वेगळाच होता का तर मला म्हणजे आमच्या बैलावर लय अभिमान आहे का तर गावातल्या लोकांना ज्यांना पण शौक नाही ते आम्हाला फोन करून विचारतात का गाडीचा काय झाला। एवढं गावात पण बैलाचा अभिमान आहे का तर बैलांनी पूर्ण महाराष्ट्रभर नाव करून ठेवलं, त्याच्यामुळे गावातल्या लोकांना पण भरपूर, आता आमचे गजन काका झाले, राहुल भोईर झाले, आमचे निहू मांगरूकर यांचं भरपूर जणांचा फोन येतात का गाडीचा काय झाला। आता पण फोन येतात पण नेटवर्क नाही त्याच्यामुळे
गावातल्या लोकांना भरपूर अभिमान आहे बैलाबद्दल. दादा आता वेल जास्त झाले, जास्त वेल घेत पण नाही, तुम्हाला तुमचा आनंद साजरा करायचा देखील असेल, कारण का बघा एक लेट गाडी झाली आणि मला तर वाटतं गुलाल घेऊन लगेच भरला बैल. काय सांगाल? माझा आनंद कायच नाही, आमचा नॉर्मल आनंद. आम्ही आनंद कधी करतच नाही. आमच्या सर्व गाड्या नॉर्मल असतात, कोणाला पण हारू द्या आणि कोणी पण हारू द्या, आम्ही कधीच जल्लोष करत नाही. नक्कीच मित्रांनो, जेव्हा म्हणजे बघतोय आपण सैराट अगोदर बरेचसे म्हणजे 2 नंबर 3 नंबर मध्ये शर्ती करायचा, आता सध्या बघतोय टॉप मध्ये आला. एक बोलतात ना की मालकाची नियत एकदम साफ असली ना का बैल नक्कीच चांगला लागतो दावणीला आणि एक हिरा घडवतो. तसंच आपल्याला हिरा आपल्याला बघायला भेटतं. घेसर गावचा सैराट आणि सैराटने आणि भुंगाने आज गुलाल घेतला, त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा दादा. असाच गुलाल घेत राहा आणि असाच आनंद राहा. एक शांत व्यक्तिमत्व आज आपल्याला बघायला भेटला आणि असंच शांत आपण राहून या कुठेतरी बैलगाडा क्षेत्रामध्ये आपलं नाव करायला पाहिजे. धन्यवाद दादा. धन्यवाद. तुमच्या चॅनलला पण आमच्याकडनं धन्यवाद.